जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, तेथे जाण धनंजया अंश माझे, अथवा एकले एक बिंब गगनी, परी प्रभा फाके त्रिभुवनी, तेवी मज एकाची सकळ जनी आज्ञा पाळिजे। महाराज, आत येऊ का? अगे श्रीकला, विचारतेस काय? ये की ये आत ये। महाराज, तुम्ही हे काय वाचताय? अगं ज्ञानेश्वरी आहे ही। वारकरी संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान या ग्रंथात सामावलेलं आहे। शकुंतला काकू, कशा आहात आता तुम्ही? बरी आहे। अरे श्रीकला, दवाखान्यात काकूंना भेटता नाही आलं ना, म्हणून त्यांना भेटायला घरी आले। तू दवाखान्यात आली होतीस? हो काकू, पण इंद्रायणी ताई म्हणाला की व्हिजिटिंग आवर्स संपलेत ना, म्हणून मग भेटता नाही आलं तुम्हाला। नाही, आता असतील त्यांचे काही नियम, पण हरकत नाही। तू इथं आलीस, मला बरं वाटलं। बरं तू चहा कॉफी काही घेतलंस का? नाही, नको मला। असं कसं नको? थांब, मी नारायणी ताईला सांग। नाही, खरंच नको। मी शकुंतला काकींना भेटायला आले। हास, शकुंतला काकू, एक मनातलं सांगू का तुम्हाला? माझी आई ना माझ्या लहानपणी वारली। मला तिच्यासाठी काहीच करता आलं नाही। तुमच्यासाठी मी काढा बनवला तर चालेल का? ते नाही, नको, नारायणी आणेल ना। म्हणजे मी काढा बनवलेला नकोय का तुम्हाला? नाही, तसं नाही ग, पण बरं, आण करू। फक्त त्यात तुळस, तुळस, आलं, गवती चहा, अश्वगंध सगळं टाकते। बनवते मी काढा। अगं, तुझ्या हाताला लागलंय का? म्हणजे मी खाली आल्यास विचारणार होते, काय झालं? हो, ते मी स्वयंपाक करत होते ना, तेव्हा तेल उडालं हातावर। मी लगेच आणते बनवून काढा। सांभाळून कर। हो हो, आलेच। किती गोड आणि लाघवी मुलगी आहे ही श्रीकला, प्रेमळ आहे। आपल्या इंदूच्या शाळेत पण एका पायावर तयार असते ती शिकवायला। इंद्रायणी मॅडम, आलं तुमचं ठिकाण।
पप्या पण भेटतील का रे विनोद सर? ते म्हणाले होते की अर्जंट कुठेतरी जायचंय त्यांना. अगं होईल तुमची भेट. ते माझ्यासारखे नेते थोडीच आहेत त्यांच्या पायाला भिंगरी असायला. काम होणार बघ. तू ये जाऊन नंतर मग आपण बालगंधर्वाला जाऊन नाटक बघायला. माझी पण इच्छा आहे रे बघायची, पण आता नको. अगं असं काय, आता घरी पण सगळं व्यवस्थित आहे ना. म्हणजे बघ शकुंतला काकीला पण बरं आहे, हे पण काम होणार आहे. अरे पण तू एक काम कर, तू आदूला फोन कर. नंतर करते. नाही आत्ताच लाव. म्हणलं ना नंतर. अगं लाव म्हणलं ना मी, तू लाव फोन. ऐकत का नाहीस रे तू? मी नाही ऐकत, तू लाव फोन. हॅलो. झालं का काम? काम आटपलं की माझ्या आठवणीत कामच सुचत नाहीये. ओ अध्यक्षज महाराज, अहो तुमचा रोमांस ना असा उडत 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 मोबाईलच्या बाहेर यायलाय बघा. अरे पप्या काय रे आद्या, बायकोशी फ्लट करतोस होय? इथं 4 लोक असताना काय शोभतंय का तुला? पप्या तू गपचूप इंदूला फोन दे. नाही दे. आता तू माझ्याशीच बोलायचंस. हिंदूशी रोज बोलतोस ना. घरी सगळं ठीक आहे ना रे? का? अगं घरी सगळं फर्स्ट क्लास आहे. काकी पण बरी आहे. पाठी राखा. आणि इंदू तू काही काळजी नको करू, मी आहे ना इथे. मी सगळं सांभाळून घेतो. चल ठेवतो पण. बाय. पप्या काढ तिकीट, बघू नाटक. चालतंय, डन. येते सर. बरं झालं इंद्रायणी तुम्ही इथेच भेटलात. मी आता बाहेरच निघालो होतो. आत या, आपण कागदावर सह्या घेऊ आणि बाकीचं सगळं बोलूयात. सॉरी सर, जरा यायला उशीर झाला. ते शकुंतला काकीच्या तब्येतीविषयी विचारत होते. काय हरकत नाही, पण बरं झालं आपली भेट तरी झाली. चला आपण ऑफिसमध्ये जाऊन बोलूया. या. नारायणी ताई, गोपाळच्या आईला ना काढा हवा होता. बरं, माझं एवढं काम झालं ना की मी देते करून. तुमची हरकत नसेल तर मी बनवू? आय एम सो सॉरी, मी डायरेक्ट अशी आत आले. नो वरीज, मी बाहेर थांबते, तुम्ही बनवा. बाहेर का? आमच्या दिग्रसकरांच्या घरात बाहेरचं घरचं असं काहीच नसतं. आणि तसं पण इंदूच्या शाळेत तू तिच्या खांद्याला खांदा लावून शिकवतेस. अरे आधू, पण उगीच कशाला तिला त्रास? मी आहे ना, मी करते. अगं ताई, शकुंतला काकीनेच सांगितलंय तिला काढा बनवायला. श्रीकला, तुला करायचं तर तू कर. नारायणी ताई, हिला सामान सांग कुठे आहे. तुमचं किचन फारच सुंदर आहे हो. अरे वा, चूल पण आहे तुमच्याकडे. हल्लीच्या किचन्स मध्ये आपल्याला चूल पाहायलाच मिळत नाही ना ताई. मला एक आयडिया सुचली आहे. मी काढा चुलीवरच केला तर चालेल का? बनव. थँक यू सो मच. ताई, अश्वगंधा आहे का? हो आहे. देते, थांब. हे घे. थँक्यू. आधू,
आपल्या इंदू सारखीच भराभर काम करते ही उरक चांगला जा. इंदूपेक्षा चांगलं. नाही नाही, पण 80% आहे. इंद्रायणी ताई नाही आहेत का घरात? ती पुण्याला शाळेच्या कामासाठी गेली. अच्छा, म्हणजे मी वाट पाहते ती वेळ आली होती. म्हणजे म्हणजे आता शाळा लवकर सुरू होईल ना. मी खूप वाट पाहते शाळा सुरू होण्याची. इंद्रायणी येण्याआधीच शकुंतला काकींना कायमचं बरं वाटतंय की नाही ते बघाच. इंदे अगं उतर उतर. अगं मांडलेकरांचं एक नंबर नाटक आहे. मी गाडी लावून आलो पटकन. ए अगं एवढं का टेन्शन घेतेय तू? आदू सोबत बोलणं झालंय ना तुझं? काय म्हणल्या काकी? तर बऱ्या आहेत म्हणालाय तो, पण अरे हा मग का टेन्शन घेतेय? किती घामाघूम झालीस बघ तू. बघ चिल कर, सगळं चांगलंच होणार आहे. ओ हरिभक्ती परायण इंद्रायणी दिग्रसकर, एवढं टेन्शन नका घेऊ. चला मस्त नाटक बघू, चिप्स विप्स खाओ, फोन सायलेंटवर टाक, नाहीतर डिस्टर्ब होतं बरं. आलंच मी गाडीला. ऐक ना पप्प्या, आपण नाटकाला नको जायला. अगं तूच म्हणली होती ना तिकीट काढ म्हणून. ऐक ना, माझ्यामुळे तुझा हेअर मोड नको व्हायला. तुझा नाटक बघ. नाही तसं नाही.